हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल सियाज मॉममध्ये. आज फारच एनर्जेटिक आवाज आला, त्याचं कारण म्हणजे खूप विशेष आहे, कारण की आम्ही तिघांनी प्लॅन बनवला आणि तो सक्सेसफुल होतोय म्हणून आम्हाला एवढी खुशी होते. तर आम्ही निघालोय वन डे ट्रिपसाठी. पल्लवीचं माझं सोनियाचं तिघांचं काम नाही, आज आम्ही बाहेर चाललोय. दिसलंय ना कसे हुशार आहे. सकाळचे 9 वाजले आहे सोबतच एवढं आणि आम्ही रात्रीच 9 वाजता प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्ही खाणार सोबत नाही चिल्ले पिल्ले? काय घेताय तुम्ही? भजी वडापाव. अगं पण सोनिया सोनिया एन्जॉय करते भेळ. टाकली संपू सोन्याची. खूप टेस्टी आहे का? नाही शिजलं की मग चांगलं लागतं, कच्चं लागतं नाही. 2 कप द्या मला, एक 1 बाईट 3 देऊ ना, 3 द्या म्हणजे कप 4 द्या, अर्धा कप 4 देते. हा तर खरं सांगायचं झालं तर प्लॅन असा काही 4-5 दिवस आधी किंवा 1 वीक आधी केला नव्हता. रात्री खरंच जशी अपर्णा म्हटली, रात्रीच्या 9 वाजता प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता निघालो. लवकर निघायचं होतं, पण शेवटी कितीही म्हटलं तरी लेट होतच. पण सकाळी सकाळी ह्या डॅमला जे वाटतं ना, म्हणजे एवढं सुंदर वाटतं, म्हणजे मला तर असं वाटलं की प्रत्येक वीकला काही एवढं दूर नाहीये. आपल्या मोशीपासनं, म्हणजे मी तरी जिथे राहते तिथून तर तो डॅम काहीतरी 40-1 किलोमीटर पर्यंतच आहे. नको का जाऊ दे ना, हे बॅक साईडने येते का पाणी? पाणीच वाटत नाही का ते? तर सकाळचे 9 वाजले, डॅमला पोहोचलं, मस्त असा नाश्ता केला, एवढं फ्रेश वाटत होतं, छान थोडासा स्टे केला तिथे आणि मग निघालो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला, ते म्हणजे फोर्ट, आपला सिंहगड फोर्ट. खरं तर आज ऊन खूप होतं, नाही तर जर फोर्टला जायचं असेल ना, स्पेसिफिक सिंहगड फोर्टला, तर तुम्ही नक्की पावसाळ्यामध्येच जा. जेव्हा लास्ट टाइम गेली होती ना 2-1 वर्षांआधी, तर पावसाळ्यामध्ये हा फोर्ट एवढा सुंदर वाटतो, म्हणजे एवढं वरती आपण असतो आणि खाली सगळं धुकं आणि एवढं सुंदर वाटतं. तिकडे गारवा असतो आणि जर शेकोटी असेल आणि मस्त असं तिकडे जेवण भेटतं, जे की मी तुम्हाला समोर दाखवणारच. ती जी फिलिंग असते ना, ती खरंच खूप 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 जास्त स्पेशल. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, यांनी जे पण स्टॉलवर ठेवलंय ना विकण्यासाठी, ते एकदम चटपटीत गोष्टी ठेवल्या आहेत, म्हणजे कैरी ठेवलीये किंवा बोरं ठेवलंय किंवा चिंच ठेवलीये मस्त मीठ टाकून. तर मला माहिती नाही यांनी ह्याच गोष्टी इथे का ठेवल्या आहेत. बहुतेक रानावर, म्हणजे खूप वरती आहे, तर तिकडे इझिली मिळत असतील त्या गोष्टी. किंवा आपण आता एवढं ऊन तुम्ही बघताच उन्हामध्ये, तर छान असं फील होतो ना, म्हणजे असं खावंसं वाटतं, अशा चटपटीत गोष्टी खाव्याशा वाटतात म्हणून ठेवलं असेल. या गोष्टी सोडून मालुसरीच्या मागे जाऊ शकत नाहीत आणि ती लोक जर मालुसरीच्या मागे गेली नाही, उदयभानाला समजले आणि गद्दारी केली, उदयभानाचे जिथे 1000-1500 सैन्य मारलं गेलं,
उदयभान मेटावा असणाऱ्या 50-60 लोकांचा विचार करेल का? उदयभान एकाला तरी जिवंत ठेवेल का? एकालाही जिवंत ठेवणार नाही. मालुसरेंना आदेश होता जिजामातेंचा. आदेश काय होता? तर हे दादा इकडे महाराजांचा इतिहास सांगत होते आणि मग आम्ही तिथे भरपूर वेळ जसं की मी सांगितलं की ट्रिप ही फक्त वन डेच आहे. तर मग फर्स्ट आम्ही पोहोचलो होतो सकाळी 9 वाजता पवना डॅम. सेकंड आम्ही पोहोचलो फोर्टला, सिंहगड किल्ल्याला. आणि किल्ल्याला पोहोचता बरेचसे 11 वगैरे वाजले होते. दूर काही नाहीये, डॅम पासनं काहीतरी 20-1 किलोमीटरच येईल. पण मग आम्ही थोडासा रस्ता चुकून समोर चालला गेलेलो, तर मग आम्हाला थोडंसं लेट झालं तिकडे. 30 ला एक म्हणलं ना, 10 झाले 300 आणि हे खूप छोटे आहेत. हो त्याच्यात थोडीशी अर्धा लिटरची दहीचा पाऊच घेऊन आलो. आम्हाला माहित नव्हतं. खातच गेले का? आम्ही 10 जण, ते 10 जण होतो नाही 9 जण होते. संपले ना ते. अजून ते जेवणाबरोबर अगं ते आहे केवढं बघ जरा. एक दही 30 रुपयाचं. तर पल्लवी अशी 10 खाणार आहे. त्याचे पैसे पे करणार आहे आपण 300 रुपये. एक मिनिट. दुआ कोण राहील? कोण धुवायचं? चल मस्त झिरमोड्याची चटणी आहे. चांगले छान कशी गिरमोडा? खूप झिंग्याचा टेस्ट आहे. डॉगीच पाहिजे का आता? आणि होच चांगली कशी झालं असं की आम्हा बायकांना खायची होती कुल्फी आणि हे सगळे जेंट्स लोक नाही म्हणत होते. मग म्हटलं ठीक आहे, आधी अपर्णा खाईल मग सांगेल टेस्ट कशी, जर चांगली असेल तर आपण सगळेजण खाऊ. मग आम्ही इकडनं म्हणत होतो चल अपर्णा हो म्हण हो. आता छोटीशी गोष्ट म्हणजे की फक्त ट्रिप काढणं हे काही महत्त्वाचं नसतं. आता तब्बल 2-1 वर्ष झाले असतील मी घराच्या बाहेर नाही निघाली, म्हणजे कुठेच ट्रिप नाही केली. कारण की सिया लहान मुलं असेल तर बाहेर जाणं खरंच खूप अवघड. अजून सुद्धा ती एवढी बऱ्यापैकी मोठी झाली तरी पण दुपारनंतर तिने त्रास दिला, कारण तिला झोप आली होती आणि तिला झोक्यामध्ये झोपायची सवय. पण ठीक आहे, दुपारपर्यंत ती व्यवस्थित राहिली. आणि लहान मुलांनाही अशा छोट्या मोठ्या गोष्टी रोज ते घरामध्येच असतात, ते दाखवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि संध्याकाळचं सर्वात सुंदर डेस्टिनेशन म्हणजे हे जे की स्वामीनारायण मंदिर. तिन्ही बाजूने एवढे सुंदर असे डोंगर आणि आतमध्ये बसलेलं हे छोटंसं आणि गोड असं मंदिर, श्री स्वामीनारायण मंदिर. जर तुम्हाला जायचं असेल ना तर संध्याकाळी सनसेटच्या वेळेस जा, खूप छान वाटतं आणि फोटोज वगैरे सगळे खूपच मस्त निघतात. आता तुम्ही म्हणणार की तुमचे ड्रेसेस आधी वेगळे होते मग तुम्ही चेंज केले का? तर हो, मंदिरात येतोय, दर्शनासाठी येतोय तर जीन्स घालून कसंच येणार ना. तर त्यासाठी आम्ही एक प्लॅन केला होता की फक्त सोबत स्कर्ट घेऊन जायचं. स्कर्ट घालण्यासाठी कायच लागतं, जीन्सवरच ते घालायचं आणि मग मंदिरामध्ये जायचं. त्याचे किती सारे फायदे, म्हणजे आपले रील्स काढायचे असतील, काही काढायचे असेल, फोटोज काढायचे असेल तर 2 ड्रेसेसवर येतात. तर वन डे ट्रिप करायची असेल, पुण्यामध्ये राहत असणार तर नक्कीच जा, तुम्ही व्हिजिट करा. आणि याआधी माझे जे सबस्क्रायबर बघतायत त्यांच्यापैकी खूप जणांनी बघितलंही असेल. आता आपण खूप दूर पर्यंत फिरायला गेली पण तिने हे जवळचं मंदिर वगैरे बघितलेलं नव्हतं. सोनियाने बघितलंय खूपदा, मी एकदाच बघितलंय, पण या गोष्टी एवढ्या सुंदर आहेत ना की असं परत बघायची इच्छा होती. म्हणजे सिंहगड फोर्टला गेल्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की पावसाळ्यामध्ये कसं दिसत असेल, म्हणजे एवढ्या वरती आपण जायचं आणि खाली आताच उन्हाळ्यामध्येच एवढं सुंदर दिसते, तर पावसाळ्यामध्ये किती छान नजारा असेल. तर म्हटलं पावसाळ्यामध्ये पण नक्की एकदा येऊयात आपण इकडे. तर दिवसभर चालून आणि ऊन वगैरे सगळं, आणि आता थोडंसं आम्ही थकलो होतो सर्वजण. आणि सिया नंतर खूपच त्रास देत होती, म्हणजे खूपच रडत होती कंटिन्युअसली. पण एवढ्या दिवसांत एक छोटीशी ट्रिप निघाली होती, तो खूप छान वाटत होतं. आणि संध्याकाळी चहा शिवाय तर कुणाचाही दिवस संपू शकत नाही. तर मस्त एका ठिकाणी थांबलो आणि चहा घेतला. तर डोक्यात आधीपासूनच विचार करून गेलो होतो तिघीजणी की ह्या रील्स काढायच्या. आम्ही मात्र मस्त एन्जॉय केला, पण आमच्या रील काढून नवरे किती बोर झाले असतील हे त्यांना माहिती, कारण की आम्ही त्यांना काही विचारलंच नाही ना. ही रील बघायला कशी वाटते, म्हणजे असं वाटतं की किती फक्त पळत गेल्या आणि आल्या, नाही तसं नाहीये. तर समोरून कुणी येतंय का, मागून कुणी येतंय का, म्हणजे पूर्ण त्या रोडवर कुणी, त्या स्टेप्सवर कुणी दिसायला नको दुसरे, त्यासाठी किती वेळ तिथे थांबलो
आणि नंतर ती रील काढली आणि गोड असे फोटोज क्लिक केले. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.